नमस्कार, वसई विकास लाईव्हमध्ये आपलं हार्दिक स्वागत। राज्यातील 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाची सोडत संपन्न झालेली आहे। यामध्ये SC अनुसूचित जाती यांच्यासाठी 3, ST अनुसूचित जमाती 1, OBC 8, ओपन सर्वसाधारण 17 असे महापौर पदाचं आरक्षण निश्चित झालेलं आहे। यामध्ये जवळजवळ 15 महानगरपालिकांवर यंदा प्रथमच महिला महापौर बसणार आहेत, तर उर्वरित 14 महानगरपालिकेवरती महिला व पुरुष असे महापौर बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। वसई विरार महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी महापौर पदाचं आरक्षण घोषित झालेले आहे। यामध्ये आता वसई विरार महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता येणार आहे। या पक्षाचे अध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर हे महापौर कोणाला बनवतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। महापौर पदाच्या शर्यतीत प्रमुख नावं अलमगीर डायर, प्रकाश रॉड्रिक्स, अजीव पाटील, प्रफुल्ल साने, प्रशांत राऊत, चंद्रशेखर धुरी यांची नावं अग्रक्रमाने घेतली जातात। यामध्ये अजीव पाटील यांचे नाव सध्या पहिल्या क्रमांकावर असल्याचं बोललं जाते। अजीव पाटील यांनी मागच्या टर्ममध्ये सभापतीपद भूषवले आहे। त्यांना प्रशासकीय यंत्रणेवर दांडगा अनुभव आहे। सर्व पक्षीय त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांना भाजपासारख्या आक्रमक व विरोधी पक्षनेत्याला तोंड द्यायचं असेल तर प्राधान्याने अजीव पाटील यांच्या महापौरपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्याचबरोबर माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, त्याचबरोबर उमेश नाईक, नव्याने पक्षात आलेले चंद्रशेखर धुरी, प्रशांत राऊत, त्याचबरोबर प्रफुल्ल साने यांच्या देखील नावाची चर्चा होत आहे। परंतु पक्षाचे प्रमुख लोकनेते हितेंद्र ठाकूर हे महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालतात की सर्वसाधारण खुलं असल्यामुळे या महिला महापौर देतात की काय, याकडे देखील सर्वांची लक्ष लागलेलं आहे।